अस्सल गावरान कुठला आंबा आहे हा खरे हा एवढंच आंबा मित्रांनो, एक 200 ग्रॅमचा, परंतु याची टेस्ट अप्रतिम आहे। संध्याकाळ झाली आहे म्हणजे रात्र झाली आहे, तरी तुम्हाला आंब्याचं झाड दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आणि हा पाळ आहे, एकदम छान पद्धतीने पाळ पिकलाय, डायरेक्ट आंब्याचेच खाली पाड पडलेत आणि ते तुम्ही बघू शकता की डाग नाही, डूग नाही, काहीच नाही, कारण आंब्याच्या खाली आंब्याची जी पानं पडलेली असतात ती साफ करायची नाही मित्रांनो, कारण मस्तपैकी तुम्हाला असे शेतातले आंबे खायला मिळतील। आता तुम्हाला मी आंबा दाखवण्याचा प्रयत्न करतोय। इकडे तुम्ही बघू शकता की अंधार असल्यामुळे एवढं काही दिसणार नाही, परंतु हे तुम्हाला पाळ दाखवण्याचा प्रयत्न करतोय। भरगच्च आंबे लागले आंब्याला आणि आजूबाजूला म्हणजे हा एक गावरान प्रकारचाच आंबा आहे। कधी काळी याला लावलं असेल, याचा बुंदा गिंदा तुम्हाला दाखवतो की हा दरवर्षी मित्रांनो हा येतो, असं काही नाही। आता बरेचदा आपल्याला माहिती आहे की जे गावरान आंबे आहे ते 2-3 वर्षातून येतात। छान आंबा आहे, तुम्हाला टेस्ट सांगतो, अप्रतिम टेस्ट आहे, अप्रतिम म्हणजे अप्रतिम, अडचण आहे। काही प्राणी वगैरे पण त्याचा आस्वाद घेतात छान पद्धतीने आणि मस्त आलाय, खालपर्यंत आलाय। इथं बघू शकता तुम्ही, हे आपल्या हातात जर हा आला तर आता मी काढण्याचा प्रयत्न करीन, कारण हा पाड आहे का नाही, कैरी आहे मित्रांनो, पण चांगला आलाय। आणि तुम्ही बघू शकता की याला कुठल्याच प्रकारचं औषध फवारलेलं नाही किंवा काय नाही, तरी छान पद्धतीने खालपर्यंत हा आंबा आलाय। तुम्ही शेतामध्ये, आता तर गावरान आंबे मिळत नाही, परंतु तुम्ही शेतामध्ये कलम वगैरे लावा, जेणेकरून तुम्हाला आता ह्या सीझनमध्ये असे आंबे खायला मिळतील। मी पण खातो, एकदम भारी टेस्ट आहे मित्रांनो। त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा, आंब्याचा आस्वाद घ्या। इकडे तुम्हाला बघू शकता की बांबू पाळ काढण्यासाठी हा प्रयोग असतो। इकडे बघू शकता टोकर, तुमच्याकडे काय म्हणता, बांबू टोकर। पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो की साधारणतः 4-5 फांद्या याला आणि गोल असा आकार धारण केलाय आणि मस्त असा भरगच्चा हा आंबा आलाय। आता बोलण्यासाठी बरंचसं नाही असंही म्हणू शकता। झोका पण तुम्ही या डांगेला असा बांधू शकता, तिकडे बघू शकता की डांग, आणि इकडे तुम्ही बघू शकता की इथपर्यंत आंबा आलाय, म्हणजे खालपर्यंत सगळे डांगांना आंबेच आंबे। गावरान असल्याने याचा आकार छोटा आहे, एक 150-200 ग्रॅमचाच हा आंबा आहे, परंतु मस्त। आणि आता पौर्णिमेचाच काळ आहे, चांगले आंबे खायला मिळत आहे। आठवलं म्हणून पाठवलं असं काहीसं प्रकार आहे। तुम्ही आस्वाद घ्या आणि पुन्हा मी एकदा खाऊन दाखवतो। भारी टेस्ट, अप्रतिम अशी टेस्ट, आस्वाद घ्या, आनंद घ्या, झाडे लावा, प्रत्येक झाड लावा, जेणेकरून तुम्हाला असे आंबे, चिकू आणि वेगवेगळे फळं खायला मिळतील। तर मग मित्रांनो भेटूया नवीन असं काहीतरी घेऊन। आता इकडे तुम्ही बघू शकता की हे कलम लावली आहे, कलम पण खालपर्यंत रुजलेली आहे, म्हणजे खालपर्यंत 2-1 वर्षात याला पण इथपर्यंत आंबे येतील आणि हे पण मस्त होईल असं। याच्या खाली तुम्ही बघू शकता की एवढ्याशा सावलीत पाणी थंड होते, पाण्याची ही योजना केलेली आहे। चला मग भेटूया नवीन काहीतरी घेऊन। तोपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा एकदा।